जय श्रीराम मित्रांनो, सह्याद्री म्हणजे स्वर्ग या सिरीजचा एपिसोड नंबर 2 मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत कालू वॉटरफॉल। तुम्ही जो माझ्या पाठीमागे बघताय विशाल असा वॉटरफॉल जो पडतोय तोच एक कालू वॉटरफॉल। आपण आपली जर्नी चालू केली पुण्यावरनं आणि आता आपण येऊन पोहोचलोय या व्हॅलीमध्ये। तर ही जर्नी आपण स्टार्ट करू आणि तुम्हाला बघायला भेटेल माळशेज घाट, आपल्या ड्रोनने टिपलेले सुंदर असे सह्याद्रीचे दृश्य आणि खूप सारी मस्ती। आणि त्याचबरोबर मी थोडीशी माहिती दिलेली आहे की तुम्ही इथे कसं येऊ शकतात आणि हा वॉटरफॉल तुम्ही कसा एक्सप्लोर करू शकता। तर चला आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि आता आपण आलोय माळशेज घाटामध्ये, जो की आहे वन ऑफ द फेमस घाट मॉन्सूनमध्ये, कारण तो खूप सुंदर असा होऊन जातो। जसं आपण तामणी बघितलं तसाच हा माळशेज घाट आहे। आणि आता तो स्टार्ट होतोय। स्टार्ट झाल्या खूप सारं धुकं तुम्हाला दिसेल इकडे मागे, त्यानंतर इकडे आणि असे छोटे छोटे वॉटरफॉल सुद्धा तुम्ही इथे एन्जॉय करू शकतात। तर आता आपण निघालोय सावर्णे या गावाला जायला, कारण सावर्णे गावापासून तो काळू वॉटरफॉलचा ट्रेक चालू होतो आणि तिथून 3 किलोमीटरचा ट्रेक करून आपल्याला जायचं आहे आणि तो 3 स्टेपचा वॉटरफॉल आपल्याला बघायचा आहे। चला। आपण जस्ट टनल क्रॉस केली आहे माळशेज घाटातली आणि त्यानंतर जो व्ह्यू दिसतो तो कमाल आहे। कमाल। 1 2 3 सह्याद्री म्हणजे स्वर्ग का म्हणतो आपण, तर याच्यासाठी एन्जॉय करा हा माळशेज घाटातला ड्रोन व्ह्यू। आपण निघालोय माळशेज घाटवरनं। तिथे किती थांबलं तरी कमीच आहे। थोडेसे फोटो वगैरे काढले आम्ही, मजा आली। माळशेज घाट उतरल्यानंतर सावर्णे नावाचं गाव आहे इथे। मी डिस्क्रिप्शनमध्ये पिन लोकेशन करून देतो। आणि ही हिरवी कमान आहे जिथनं आता आपल्याला आत जायचं आहे। थोडा ऑफ रोडिंग रस्ता आहे थोडासा, आणि बघूया तिकडे जाऊन आपली गाडी पार्क करूया आणि मग तिथून चालत जायचं आहे 3 किलोमीटर। तर हा पूर्ण टॉप माळशेज घाटाचा व्ह्यू आणि त्यानंतर कमान लक्षात ठेवा, डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन पिन केलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट इथे तिकीटसुद्धा आहे, 30 रुपये पर पर्सन, 4 व्हीलर असेल तर 50 रुपये। तर पे करूया आणि जाऊया। आणि आम्ही पावसाची वेट करत होतो खूप वेळेचं, आणि फायनली इकडे आल्यानंतर पाऊस चालू झाला आहे। गाडी पार्क केल्यानंतर सुद्धा 2 किलोमीटर चालायला लागणार आहे वाटतं आपल्याला। तर बेसिकली असा रोड आहे
आता याच्या पुढे गाडी जात नाही आणि मे बी पार्किंगला जागा नाही पुढे. बाईक जाऊ शकतात बाईकवर आले तर, बट 4 व्हीलर मागेच पार्क करायला लागतं. पहिला पॅच लागला आहे आपल्याला, जो रिव्हर क्रॉस करून जायला लागतं. तर असा आहे तो, दोरी वगैरे लावलेली आहे. आता पाण्याचा फ्लो कमी आहे, बट कधी कधी खूप असतो, तर सेफ जा. ह्या पॉईंटला मी खूप एक्सायटेड होतो, कारण तो लंबा असा रोप लावून जावं लागतं इकडून तिकडे, आणि तो जो फ्लो आहे पाण्याचा तो खूप जास्त असतो. तर तो पॉईंट आला आहे. थोडंसं वर आल्यानंतर कमाल व्ह्यू दिसतो आपल्याला. एक नंबर रस्ता आहे, फुल ॲडव्हेंचर करत जातो मी. वेंग्या चाललाय, गो वेंगी. आणि इथे एवढे सुंदर सुंदर नजारे की असं वाटतं 5-5 मिनिटाला थांबावं आपण, बट आपल्याला जायचं आहे पुढे. स्लिपरी नाही तर आणि 3 घंट्याचा ट्रेक केल्यानंतर आपण फायनली पोहोचलो काळू वॉटरफॉलला. आणि थोडं अजून वर आल्यानंतर तो काळू वॉटरफॉल पूर्ण विजिबल झाला. वाजले 5:30 आणि आता आपल्याला जायला लागेल खाली, कारण 6 वाजेला जो रोपवे असतो तो बंद होतो. आणि हा होता काळू वॉटरफॉल, मजेस्टिक काळू वॉटरफॉल.
आणि धमाल केली, धमाल मजा आली. एक नंबर ट्रेक आहे, तुम्ही नक्की या. सेफ्टी